आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आजच्या अभ्यासामध्ये आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम कसा करावा. बरं, हे अनुलोम विलोम प्राणायाम केल्याच्या नंतर याच्यापासून आपल्याला काय फायदा मिळणार आहे, तो फायदा कसा प्रकारचा आहे बघा. अनुलोम विलोम आपल्याला याच्यासाठी करायचा आहे की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल टिकून राहिली पाहिजे. आणि ऑक्सिजन लेवल टिकून राहिल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये जे दुष्परिणाम होतात त्या दुष्परिणामापासून आपल्याला दूर राहता येतं. बघा, दुसरा आणखीन काय फायदा होतो, तर वात्याचा असणारा त्रास, जसं की वात्यामध्ये अनेक प्रकारच्या वाती आहेत, जसं की चमकेवात, आमवात, सांधेवात, असे जे वातेचे प्रकार आहेत, हे वातेचे प्रकार या अनुलोम विलोम हा प्राणायामाच्या माध्यमातून आपल्याला दूर करता येतात. मग हा प्राणायाम कसा करायचा, तर हा प्राणायाम करत असताना अगदी सहज आपल्याला हा प्राणायाम करता येतो. हा प्राणायाम करत असताना अगदी सहज आणि सोपा प्राणायाम आहे. बघा, तुम्हाला ज्या मांडीमध्ये बसता येईल त्या मांडीमध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्याच्या नंतर उजव्या हाताचा तुम्हाला व्ही आकार करायचा. व्ही आकार केल्याच्या नंतर जो अंगठा आहे तो अंगठा नाकाला लावायचा आणि बोटाकडच्या साईडनं म्हणजे डाव्या बाजूनं तुम्हाला श्वास घ्यायचा. नंतर पुन्हा बोटाकडचं जो बाजू आहे ते बोटाने बंद करायचे आणि उजव्या बाजूनं तुम्हाला श्वास सोडायचा. परत अंगठ्याच्या साईडनं श्वास घ्यायचा, परत बोटाच्या साईडनं श्वास सोडायचा, परत बोटाच्या साईडनं श्वास घ्यायचा, परत अंगठ्याच्या साईडनं श्वास सोडायचा. असं जर तुम्ही अनुलोम विलोम केला तर वातेचा असणारा जो त्रास आहे तो त्रास आपल्याला या माध्यमातून दूर करता येतो. मग हा किती वेळ अभ्यास करावा, बघा, आपल्याला असणारा जो वातेचा त्रास आहे त्यापासून होणारा जे दुःख आहे ते दुःख जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. बघा, शरीर हे सर्वात महत्वाचं आहे आणि शरीर हे आपली संपत्ती आहे. शरीर असेल तर सर्व गोष्टी होतात, शरीर नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही. मग आपल्याला जर वातेचा त्रास असेल तर वात दुरुस्त करण्यासाठी रोज आपल्याला कमीत कमी 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, जर जास्तचा वेळ असेल तर 1-2 तास हा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग हा अभ्यास केव्हा करावा, सकाळी केल्याच्या नंतर सर्वात चांगला आहे, किंवा सकाळी जर नाही वेळ मिळाला तर दुपारून करा, 6 वाजता करा, 5 वाजता करा. जेवण झाल्याच्या नंतर कमीत कमी 3 तासाने 4 तासाने हा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला वातेचा असणारा जो त्रास आहे तो त्रास दूर करूया. तर आजच्या अभ्यासामध्ये आज आपण इथेच थांबूया. परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. ओम.